नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव आहे मंदा डेलीज किचन. तर आजची आपली रेसिपी दम आलू बनवण्यासाठी मी ते मीडियम आकाराचे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत, अर्धा किलो. आता आपण बटाटे उकडायला टाकूया. आता आपण याच्यात पाणी घालून घेऊ. आपण त्याच्यात बटाटे टाकून घेऊया. करू लावून अगदी एक शिट्टी द्यायची, 75% बटाटे आपले उकडले पाहिजे. आता आपली एक शिट्टी झालेली, आता कुकर आपण चांगलं गरम करूया. आता आपले बटाटे उकडलेले आहेत, आपण त्याला त्याचे छिलकं काढून घेऊया. बघू शकता आपले बटाटे छान असे उकडलेले आहेत. मी एक शिट्टी घेतलेली आहे फक्त, आणि छान उकडलेले आहेत. आपण बटाट्याची साल काढून घेऊया. आता बटाटे आपले सोलून झालेले आहेत. आपण त्याला काटा चम्मचने असे होल पाडून घेऊया, म्हणजे मसाला आणि मीठ आतपर्यंत जातो. तर आता आपण याच्यात थोडंसं 1 चमचा तेल टाकून आपले बटाटे छान असे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. बघू शकता आपले बटाटे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय केलेले आहेत. आता आपण बटाटे काढून घेऊन रेसिपीला सुरुवात करू. तर दम आलूसाठी लागणारे साहित्य इथे मी 4 कांदे पेस्ट करून घेतलेले आहेत. आलं लसूण पेस्ट, जिरा पावडर, धना पावडर, घरचा मसाला अर्धा चमचा, मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा हळद, खडे मसाल्यामध्ये शाही जिरा, लवंग, वेलची, मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता. आणि ते 2 टोमॅटो पण मी कट करून घेतलेले, त्याची पण गिरवी करणार आहे. काजू आणि टोमॅटोची गिरवी पण करून घेणार आहे. 6 काजू भिजवून घेतलेले आहेत. तर 6 काजूची काय पेस्ट होणार नाही, म्हणून मी टोमॅटोच्या गिरवीमध्ये काजूची पण पेस्ट करणार आहे. रेसिपीला सुरुवात करू आपण. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मी 4 चमचे तेल वापरलेलं आहे. तेल तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता इथे मी तेजपत्ता टाकलेला आहे, दालचिनी, 4 लवंग घेतलेले आहेत, 4 काळी मिरी घेतलेली आहे, वेलची घेतली आणि शाही जिरा. आता छान आपला मसाला फ्राय झालेला आहे. आपण ते बारीक केलेला कांदा टाकूया. कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा, त्याला कच्चापणा जाईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा. तर बघू शकता आपला कांदा छान फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालणार आहे आणि आणखी 1 मिनिट छान असं मिक्स करून घेणार आहे, छान फ्राय करून. 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, कलरसाठी मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, आणि तिखट होण्यासाठी घरचा मसाला अर्धा चमचा. आणि ते छान मिक्स करून घेऊया. आधी मीठ टेस्ट अनुसार घ्यायचं, ते पण छान मिक्स करून घ्यायचं. टोमॅटोची बी इथे पेस्ट घालून घेणार आहे आणि छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित. तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा मसाला सगळं. इथं थोडंसं हिंग टाकून घेणार आहे मी. आता ह्याच्यात मी दही टाकून घेणार आहे. दही आंबट नाही, मी फ्रेश दही घेतलेलं आहे. भाजीसाठी आंबट दही वापरायचं नाही. इथं मी 3 चमचे दही वापरलेलं आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं दही. तोपर्यंत हलवायचं. दही चांगलं मसाल्यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत मस्त असं हलवत राहायचं. बारीक गॅस करून छान असं मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता आपण दही टाकलेलं ते मसाल्यामध्ये एकदम छान मिक्स झालेलं आहे आणि मसाला पण छान फ्राय झालेला आहे. मसाल्याने असं तेल सोडायला चालू केले. आता आपण त्याच्यात घेणार आहे फ्राय केलेले आलू. आता बटाटे त्याच्यात
अशा मिक्स करून घेऊन आपण गरम पाणी घालणार आहे त्याच्यात. मसाले आपले सगळे छान मिक्स झालेले आहेत. आपण त्यात गरम पाणी घालून घेणार आहे आणि पाणी थोडं जास्तच घालायचं. परत मसाला शिजायला आणि बटाटे शिजायला वेळ लागतो, मग भाजी घट्ट होऊ शकते. त्यासाठी पहिलंच पाणी जास्त टाकायचं. तर आता इथं मी 10 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे बारीक गॅसवर. छान आता आपल्या दम आलेला वाफ भरलेले बघू शकता. आपण भाजले अशी घट्ट वगैरे झाली नाही. चपाती सोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. आणि छान असा खमंग वास सुटलाय, सुगंध. तर बघू शकता तयार आहे आपला दम आलू. आता तर तयार आहे आपला दम आलू.